वाटतंय, किती होपफुल वाटतंय की एक तो किडा आपल्या डोक्यात असतो की एक गोष्ट आहे, एक विचार आहे, एक थॉट आहे, आणि आता त्याचा एवढा मोठा वटवृक्ष झालाय, पूर्ण फिल्म झालेली आहे त्या विषयाशी संबंधित. ऍज अ डिरेक्टर काय फिलिंग येते? नाही, आता खरं तर खूप भारी वाटतंय. म्हणजे माझं ऍक्च्युअली इंजिनिअरिंग झालेलं, बीटेक झालेलं COP कॉलेज म्हणून, खूप फेमस कॉलेज आहे. सो एकतर सगळ्यांसोबत चांगली नोकरी वगैरे काय, पण एक ओढ होती या क्षेत्राची, आवड होती. सो एक साधारणतः मला वाटतं 10 वर्षापूर्वी ठरवलेलं या क्षेत्रात यायचं, आणि एक 10 वर्षांच्या स्ट्रगल नंतर आज ते स्वप्न साकार होतंय. आणि खरं क्रेडिट मला वाटतं माझ्या टीमचं, जी तिथं बसलेली आहे, ज्यांच्यामुळे शक्य झालं, आणि त्यांचा एवढा सपोर्ट होता, त्याच्यामुळे हे होऊ शकलं. आणि मी माझा भाऊ म्हणतोय, दो दिल एक जान, तसा आमचा विनोद आहे. आणि निर्माते म्हणजे फ्रँकली आम्ही जेव्हा गोष्ट ऐकवली, मला कौतुक त्यांचं या गोष्टीसाठी वाटलं की जनरली आपल्याकडे 70% निर्माते ना एका ह्या मनोरंजन विश्वाच्या याने येतात, म्हणजे ग्लॅमरला खेचून येतात. ते बिझनेस म्हणून आले, आणि त्यांचा आमच्यापेक्षा त्यांनी गोष्टीवर खूप विश्वास केला की हा विषय आम्हाला पटतोय. कारण आम्ही जेव्हा जेव्हा मीटिंग करायचो त्यावेळेस मिलिंद सरांची तळमळ एवढी असायची शेतकऱ्यांबद्दल की तो एवढा कष्ट करतो, कमवतो, पण साहेब त्याच्या हातातच काही येत नाही. सो ती तळमळ होती, आणि त्यामुळे त्यांनी तो सपोर्ट केला. त्यामुळे आज हे सगळं स्वप्न सगळं सत्यात उतरलंय. त्यामुळे खूप भारी वाटतंय. आणि लोकांचा रिस्पॉन्स आहे, टीजरला असेल किंवा गाण्यांवरती ज्या ऑर्गॅनिक कमेंट येतात आम्हाला, ते वाचून पण खूप छान वाटतं की आपल्याला जो विचार मांडायचा तो लोकांपर्यंत पोहोचतो. जोरदार टाळ्या सरांसाठी झालं पाहिजे. आता ज्यांची आठवण काढलेलीच आहे, मला वाटतं सरांना 1 मिनिट सुद्धा ते करमलेलं नाहीये, कारण ते दुसरा दिल उदर बैठायत. हा सर, प्लीज स्टेजवरती या चित्रपटाचे सहलेखक आणि क्रिएटिव्ह डिरेक्टर. आमच्यामध्ये कुणीच येऊ शकत नाही म्हणून इकडे आलो. बरोबर. सर, काय सांगाल फिल्म बद्दल? आता फिल्म बद्दल तर सांगितलेलंच आहे रामनी, म्हणजे फक्त एक छोटी गोष्ट सांगतो ह्याची. आम्ही 5 वर्ष झालेलं प्रयत्न करत होतो. आम्ही खूप लोकांकडे जायचो, खूप म्हणजे दोघं इम्प्रोवाइज करून आपण एखादा मदारी आणि माकड कसं करून दाखवतो त्या लेवलला जाऊन आम्ही नरेशन दिले, आणि अशा लोकांना जाऊन दिले, त्यांचे फोटो जर पब्लिश केले तर म्हणजे किती फेमस होतील. त्याचा आपण वेगळा इव्हेंट करू. हा, तर तसं करत होतो. आणि शेवटी मध्ये लॉकडाऊन आलं, आमची ठरलेली शूटिंग कॅन्सल झालं. मग नंतर आम्ही विचार करत होतो काय करताना, म्हटलं तर ही जाऊ दे, ही गोष्ट जुनी झाली, आपण आपलं दुसरं काहीतरी नवीन करू आहे त्याच्यात. मी म्हणलं अरे असं नको राम, इतकं भारी लिहिलंय यार, इतकं रात्र जागून रनिंग करताना टेकडीवर कुठे कुठे बसून लिहिलंय असं, आणि किती लोकांना गोष्ट आवडली. तर म्हणलं हे बघ, सगळे म्हणतात आवडली, मग पैसे का देत नाही, सोडून दे. तर तो मला म्हणला लेखकाला काही पानं अशी असतात की जी त्यांनी लिहायची ती खूप चांगली असतात, पण एक कालांतराने ती त्याला फाडून फेकून द्यावी लागतात. तर ही आपली फाडून फेकून द्यायची पानं आहेत असं तू समज. आणि मलाही खूप वाईट वाटायचं. बऱ्याच वेळा लोक आम्हाला म्हणजे हा शेतकऱ्यांचा पिक्चर आहे, हा कसा चालणार, ह्यांचा पिक्चर आहे, हा कसा चालणार. तर आता त्याचं उत्तर लोक 26 तारखेला देतीलच, कसा चालतोय ते बघतीलच. पण मग मी म्हणलं की एक फक्त मला शेवटचे 15 दिवस दे, मी काहीतरी प्रयत्न करतो. मग आमचे संतोष कुडले सर होते, त्यांना भेटलो. मग त्यांच्या थ्रू मिलिंद सरांना भेटलो. मध्ये विनोद सरांनी पण आम्हाला खूप मदत केलेली या सगळ्यासाठी. तर मग मिलिंद सरांना भेटलो आणि सरांना म्हटलं सर आपल्याकडे आहे तर एक आजचाच दिवस आहे माझ्याकडे, कारण माझी फ्लाईट होती रात्री 12 वाजता लंडनची, तबरेज सरांनी मला घेऊन गेले लंडनला. तर आजच आपल्याला निकाल करावा लागेल. नाही, पहिल्यापासून सिनेमा बनवताना किंवा या क्षेत्रात जेव्हापासून आलो ना तेव्हापासून हेच डोक्यात होतं की प्रत्येक प्रेक्षक हा प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉब्लेम आहे. सो तो एक विरंगुळा म्हणून थिएटरकडे जायचा प्रयत्न करतो की माझ्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम आहे, टेन्शन आहे, तर मी जातो 2 तास एन्जॉय करतो थिएटरमध्ये बसून, या झोनने जातो. सो एकतर त्याचं एंटरटेनमेंट ही पहिली गोष्ट झालीच पाहिजे, तरच आपण कमर्शियल सिनेमा करू शकतो. आणि त्याबरोबर मला वाटतं सिनेमा हे समाजाचं खरं रूप मांडायचं माध्यम आहे चांगलं आपल्याकडे. सो त्याच्यातून एक समाजाचा आरसा कसा दाखवतोय विथ एंटरटेनमेंट. सो हा प्रयत्न पहिल्यापासून आहे. आणि मी आणि विनोद जेव्हाही कुठल्याही फिल्मची गोष्ट लिहितो त्यावेळेस आमचं हेच असतं की सोशल मेसेज पाहिजेच, पण तो विथ एंटरटेनमेंट पाहिजे, तर तो लोकांना जास्त भावतो. त्यामुळं ही गोष्ट निवडली, आणि ही गोष्ट आमच्या जगण्यातली असं म्हणू शकतो, कारण आम्ही एकत्र कुटुंबाच्या फॅमिलीतून येतो. ह्या गोष्टी आजूबाजूला घडत असतात. आणि नेहमी रिस्पेक्ट जो साध्या बिझनेस मॅनला मिळतो, कुठलाही स्टॉल असेल एखाद्याचा त्याला मिळतो, तो शेतकऱ्याला नाही मिळत कधीच, जो एवढं वर्षभर त्याच्यात राबत असतो. सो तो रिस्पेक्ट मिळावा, आणि ऍटलिस्ट
1000 म्हणजे 10 लोकांना जरी वाटलं ना की यार शेतकरी खरंच भारी असतो, तरी मला वाटतं ही फिल्म सक्सेसफुल आहे आमच्यासाठी.